नमस्कार मित्रांनो, MP होम प्लांटेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आता काही लोकांचे प्रश्न होते की मिरचीच्या रोपाला मिरच्या लागल्यानंतर किंवा फूल लागल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यावी किंवा आपल्या रोपाच्या वाढीसाठी त्याची काळजी कशी घ्यावी. तर याबद्दल मी तुम्हाला 3 सोप्या पद्धती सांगणार आहे. हे कोणतेही उपाय वगैरे नाही, फक्त हे करून बघा म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये रिझल्ट चांगला भेटेल. तर तुम्ही समोर बघत असाल ही आपली कुंडी ही जी आहे ही खूप छोटी आहे साईजने आणि याला मिरच्या पण भरपूर लागलेल्या आहेत. तुम्ही अशा प्रकारे छोटी पण कुंडी घेऊ शकता किंवा मोठ्या प्रकारची कुंडी किंवा ग्रो बॅग पण तुम्ही घेऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे काय की आपल्या मिरचीच्या रोपाला स्टेबिलिटी भेटणे खूप महत्त्वाचे आहे. पावसाळ्यामध्ये पावसाचे प्रमाण खूप जास्त असते किंवा वारा जास्त प्रमाणात सुटतो, त्यामुळे आपले मिरचीचे रोप हे इकडून तिकडून हालून त्याच्यामुळेही खराब होऊ शकतात. त्यामुळे त्याला कधी पण आपल्या कुंडीच्या साईडला एक काठी रवून त्याला त्यांनी बांधून टाका. तुम्ही दोरीने पण बांधू शकता किंवा मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कोणत्याही प्लास्टिकच्या पिशवीचे एक साईडचा कोपरा फाडून तुम्ही अशा प्रकारे याला बांधू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे काय की आपल्या मिरचीच्या रोपाच्या साईडला कुंड्यामध्ये जे बारीक सारीक जे रोपं उठलेले असतात ते काढून फेकून द्या. यामुळे आपल्या मातीतली ताकद पण ओढून घेतात आणि आपल्या मुळांना व्यवस्थित पसरायला पण देत नाहीत आणि ते साईडला रोपे उठलेले असतात, त्यामुळे आपल्या मुळांना सूर्यप्रकाश पण व्यवस्थित भेटणार नाही. त्यामुळे ती रोपे तुम्ही काढून फेकून द्या. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या रोपाच्या खालच्या साईडला काही सकर सुटलेले असतात. हे सकर रोपाची ताकद ओढून घेतात, कारण की यांना पण वाढण्यासाठी खूप जास्त ताकद लागते. त्यामुळे रोपाची ताकद हे जास्त प्रमाणात ओढून घेतात. हे असे काही सकर दिसले तर तुम्ही खालच्या खाली त्याला काढून फेकून द्या. चौथी गोष्ट म्हणजे रोप वाढायला लागले तर त्याला ताकदची खूप जास्त गरज असते. त्यामुळे तुम्ही कधी पण रोपाला 15 दिवसानंतर कोणतेही खत द्या किंवा फर्टिलायझर दिला तरी पण चालेल. फर्टिलायझरमध्ये काय की तुम्ही केळ्याच्या सालीपासून तयार केलेले फर्टिलायझर किंवा कांद्याच्या सालीपासून तयार केलेले फर्टिलायझर देऊ शकता. आता आपण तुमच्यासमोर हे वर्मी कंपोस्ट देत आहे, जेणेकरून आपल्या मातीची गुणवत्ता व्यवस्थितपणे टिकून राहील. आता तुम्ही काय करा की काही वेळा वर्मी कंपोस्ट द्या, शेणखत द्या किंवा तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे तुम्ही लिक्विड फर्टिलायझर पण देऊ शकता. आणि हा एक गोष्ट लक्षात ठेवा की रोपाला कधी पण एक 15 ते 20-25 दिवसानंतर नीम ऑइलचा स्प्रे कराच, जेणेकरून आपल्या रोपाला कीड वगैरे लागणार नाही आणि व्यवस्थित निरोगी रोप असेल तर त्याला फुल वगैरे पण लागतील आणि फळामध्ये पण लवकरात लवकर कन्व्हर्ट होतील. अशाच नवीन-नवीन माहितीसाठी आपल्याला चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.